माधव सर काय आजची बैठक आणि काय नियोजन आहे? आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदची निवडणूक ची तयारी आमची सगळे प्रचार आणि सगळ्या नियोजन सुरू आहे आणि त्याची पक्ष संघटन म्हणून काय रचना, काय प्रचाराची व्यवस्था आहे, काय कुठे कमी पडतोय या सगळ्यांच्या आढावा घेण्यासाठी म्हणून माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचं आज शहरात आलेले आहेत. त्यांच्यासोबत आत्ता या सगळ्या निवडणुकीमध्ये काम करणाऱ्या प्रभारींच्या सोबत आत्ता माननीय प्रदेशाध्यक्ष बसणार आहेत आणि एकूणच जिल्हा म्हणून काय तयारी करतोय आम्ही तर त्याचा आढावा घेणार आहेत. त्यातल्या काही सूचना आम्हाला येणार आहेत. अजून पुढची रणनीती कशी आखायची. अतिशय चांगली परिस्थिती आत्ता आम्हाला छत्रपती संभाजीनगर भारतीय जनता पार्टीसाठी ग्रामीण जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यासाठी आत्ता आजच्या बैठकीचं नियोजन आहे. काय विषय आहे की महापालिकेमध्ये भाजपचे 57 नगरसेवक आहेत, अजून घटनेचा ठरला नाही, महापौर पदाचा पिढा अजून काय नाही. आत्ता म्हणजे खरं म्हणजे प्रदेशाध्यक्ष हे जिल्हा परिषदसाठी आलेले आहेत, पण ही बैठक झाल्यानंतर आम्ही शहर म्हणून शहराचे कोर टीमची आमची आज बैठक होईल. त्यात आमचे गटनेता, महापौर ही बाकीचे नावं आम्ही ठरवू. त्यात आमचा एक निर्णय होईल आणि तो निर्णय आम्ही प्रदेशाला कळवू. त्यानंतर प्रदेशाकडून आम्हाला त्याचा अंतिम निर्णय आम्हाला कळेल. आमच्या कोर टीमचा आज निर्णय झाला की आम्ही प्रदेशाला कळवल्यानंतर आम्हाला तो अंतिम आदेश आज कळेल. उद्या किंवा परवा आम्ही गटस्थापना करू. महापौर पदासाठी काहीतरी सर्वे वगैरे पण सुरू आहे, कोण योग्य कोण अयोग्य अशा पद्धतीची चर्चा आहे काय? सर्वे वगैरे भारतीय जनता पार्टीला करण्याची गरज नाही. अतिशय क्लोज मॉनिटरिंग करणारी पार्टी आहे आमची. त्यामुळे कोणता कार्यकर्ता काय काम करतो हे काही कुणाला विचारून किंवा पाहण्याची गरज भाजपला नसते. अतिशय बारीक लक्ष प्रत्येक कार्यकर्त्यावर असतं. प्रत्येकाची कार्यक्षमता पक्षाला माहीत असते. त्याच्यामुळे आमची यंत्रणा खूप सक्षम आहे आणि त्याच्यामुळे असा कुठलाही सर्वे आम्ही करत नाही. आम्हाला प्रत्येक कार्यकर्त्याचं बळ, ताकद आणि तो कोणत्या पदाला योग्य आहे याची सगळी कल्पना आम्हाला आहे. महापौर पद जास्त असल्यामुळे सर्वसाधारण सुटल्यामुळे हे मी तर कायम म्हणत असतो की आमच्याकडे जास्त उमेदवार याचा अर्थ ही पार्टीची ताकद आहे की एका जागेसाठी खूप जास्त सशक्तता आणि चांगले कार्यकर्ते भाजपकडे आहेत. ही संघटनेची ताकद आहे. परंतु सर्वसाधारण महापौर सुटल्यानंतर 57 तुमच्याकडे नगरसेवक आहेत, कोण महापौर करायचा मोठा पेच तुमच्याकडे निर्माण करते? पेच नसतो, निर्णय करायचा असतो. ती कोर टीमची यंत्रणा, पक्षाची एक रचना ठरलेली आहे आणि त्या कोर टीम मध्ये मिळून आमचा निर्णय आम्ही करू. त्याला काही पर्याय निघतात का, एक मत होतं की अनेक मत होतात ते त्या बैठकीनंतर मी आपल्याला कळवतो. 3 नावं निवडण्याची चर्चा नाही असं आत्ता बैठकच झाली नाही तर नाव निवडण्याचा प्रश्न येत नाही. धन्यवाद. लाईव्ह प्रीमियर येते ना, चालते तसंच खाली चालू.